नमस्कार मित्रांनो, प्रहस्तचे पर्व 2 लवकरच प्रकाशित करणार आहोत। जर तुम्ही पर्व 1 बघितले नसेल तर कृपया बघून घ्या। आणखी एक मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे आपले चॅनल आपल्या मराठी लोकांना नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे। असेच एक चॅनल आहे स्कॅरी मिनाटी नावाने। मी शीतल यांचे हे चॅनल विविध भूतांच्या गोष्टी, खऱ्याखुऱ्या पचडलेल्या भूतांच्या जागा यांच्यावर माहिती सांगतात। तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। जरी त्यांचे व्हिडिओ हिंदी भाषेत असले तरी त्या मराठी आहेत, त्यामुळे त्यांचे चॅनल आपण मिळून बूस्ट करूया। आजची कथा ज्या लेखकांची आहे ते आहेत शिवरत्न दळवे सर। ते सोलापूर जिल्ह्यातील आहेत आणि सध्या HSCला आहेत। ते वयाने लहान असले तरी त्यांची ही कथा तुमच्या अंगावर शहारे नक्की आणेल। आता ऐकूया शिवरत्न दळवे लिखित अतृप्त वासना। चला रात्री भयानक करूया। मध्यरात्र ओलांडली होती। विशाल झोपेतच होता। दिव्या हळूच उठली। तिने अलगद विशालच्या पोटावर हात ठेवला। दिव्या, झोपू दे ना, विशाल झोपेतच तिला म्हणाला। दिव्याने विशालला जागे केले। विशालही चांगलाच मूडमध्ये आला होता। त्यानेही अलगद दिव्याच्या केसांमधून हात फिरवला। दिव्याच्या श्वासांची गती आता दुप्पट झाली होती। विशालने हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले। तसा विशालला दिव्याच्या तोंडाचा एक उग्र वास आला, अगदी भयानक आणि उग्र। काहीतरी सडल्यावर जसा वास येतो ना तसाच। विशालने लगेचच दिव्याला दूर ढकललं। त्याने पळत जाऊन लाईट लावली आणि त्याला दिव्याचा जो अवतार दिसला तो खूपच भयंकर होता। दिव्याचा संपूर्ण चेहरा विद्रूप झाला होता। केस विस्कटलेले होते, डोळे लाल भडक झाले होते, तोंडातून रक्ताचा ओघळ छातीपर्यंत गेला होता। डोळ्यांच्या कळा काजळाने काळ्या कुट्ट झाल्या होत्या। विशाल तिच्याकडे बघत होता। त्याला काही सुचत नव्हतं आणि तेवढ्यात दिव्याने एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे टाकला। विशालच्या हातापायाची हालचालच बंद झाली होती। भीतीपोटी त्याचं सगळं शरीर थरथरत होतं। ये माझ्या जवळ। दिव्या जोरात विशालवर ओरडली। तिचा आवाज पूर्ण बदलला होता। विशाल काहीच करू शकत नव्हता। तेवढ्यात दिव्या बेडवरून उठली आणि विशालच्या जवळ आली। ती जवळ येताच विशालने तिला जोरात ढकलले। दिव्या बेडवर जाऊन पडली। विशाल लगेच रूममधून बाहेर पळत गेला। त्याला नीट पळताही येत नव्हते। दरवाजाला धडकत धडकत तो कसाबसा बाहेर पळत आला। बाहेर येताच त्याने थरथरत दरवाजा लावला। तेवढ्यात दिव्याने आतून दरवाजावर जोरजोरात हात आदळायला सुरुवात केली। विशालने लगेच दरवाजा बाहेरून लॉक केला। दरवाजावर आतून दिव्या जोरजोरात आदळत होती। दरवाजा उघड, दरवाजा उघड। दिव्या आतून ओरडत होती। विशाल खूपच घाबरला होता। अर्ध्या तासानंतर आतून येणारे सगळे आवाज बंद झाले। विशाल बाहेर हॉलमध्ये आला। त्याच्या कल्पनेबाहेरचं होतं सगळं। त्याचं सगळं शरीर घामाने न्हाऊन निघालं होतं। रात्र ओसरत होती। पहाटे विशालचा डोळा लागला। झालेला सगळा प्रकार त्याच्या डोक्यात फिरतच होता। त्याच्या तर काहीच लक्षात येत नव्हतं। सकाळी त्याला उठायला खूप उशीर झाला। त्याने घड्याळात बघितलं तर 7 वाजले होते। तो लगेच उठून त्याच्या रूमकडे गेला। दरवाजा अजूनही बाहेरून बंदच होता। त्याने हळूच बाहेरून दरवाजा उघडला। अचानक दिव्याच्या रात्रीचे रूप त्याच्या नजरेसमोरून गेले। त्याने भीतीने पुन्हा दरवाजा बंद केला। थोडा वेळ तसाच बाहेर उभा राहिला। दिव्या, दिव्या, विशालने बाहेरूनच तिला हाक मारली। आतून कोणताही प्रतिसाद आला नाही। नंतर त्याने हळूच आत डोकावून बघितले। दिव्या अजूनही बेडवर झोपली होती, पण ती आता रात्रीसारखी भयानक दिसत नव्हती। विशाल हळूच आत आला। तो दिव्याच्या कडेला जाऊन बसला। त्याने हलकेच तिच्या कपाळावर हात फिरवला। दिव्याचे शरीर गरम होते। तिला खूपच जास्त ताप आला होता। विशालला काहीच समजत नव्हतं। त्याने तिच्या चेहऱ्याकडे नजर टाकली। दिव्याच्या चेहऱ्यावर खूप तणाव दिसत होता। तिचे केस अजूनही विस्कटलेले होते। विशालने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबात उठत नव्हती। विशाल तिला रूममध्ये ठेवून बाहेर आला। त्याला काहीच सुचत नव्हतं। त्याने आंघोळ करून घेतली। 10 वाजले होते। त्याने बाहेरूनच नाश्ता मागवून घेतला। दिव्या अजूनही झोपलेलीच होती। त्याला दिव्याची चिंता वाटत होती। शेवटी त्याने त्याच्या फॅमिली डॉक्टरला बोलावून घेतले।
अर्ध्या तासाने डॉक्टर आले. त्यांनी दिव्याला चेक केलं. त्यांनाही काहीच समजलं नाही. त्यांनी काही गोळ्या दिल्या आणि ते जाऊ लागले. डॉक्टर, मला काहीतरी सांगायचं होतं दिव्याबद्दल, विशाल त्यांना म्हणाला. हा विशाल, बोल. विशालने डॉक्टरांना रात्रीचा सगळा प्रसंग सांगितला. सांगताना सुद्धा त्याला भीती वाटत होती. डॉक्टरांनी त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. विशाल, तू दिव्याला उद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन ये. तिथे मला तिच्या काही टेस्ट करायच्या आहेत. डॉक्टर एवढेच म्हणाले आणि निघून गेले. पण विशाल मात्र वेगळ्याच चिंतेत होता. त्याने दिव्याला काही गोळ्या दिल्या. तासाभराने दिव्या शुद्धीवर आली. विशाल तिच्या बाजूलाच होता. विशाल, विशाल. दिव्या उठण्याचा प्रयत्न करत होती. तिचे सगळे शरीर अकळले होते. नीट हालचालही होत नव्हती. अगं झोप झोप, विशाल तिला झोपवतच म्हणाला. विशाल, खूप डोकं दुखतंय माझं. दिव्या रडक्या आवाजात त्याला म्हणाली. विशालने तिला रात्री झालेलं सांगायचं टाळलं. डॉक्टर आले होते. त्यांनी काही औषधं दिली आहेत. त्यांनी तू ठीक होशील. विशालने तिला काहीतरी जेवायला दिलं. दिव्या पुन्हा थोड्या वेळाने झोपी गेली. बघता बघता रात्र झाली. विशालला अजिबात झोप नव्हती. त्याला दिव्याची काळजी होती. तो बाहेर हॉलमध्येच बसला होता. खूप उशिरापर्यंत तो दिव्याचाच विचार करत होता. त्याने घड्याळात बघितलं तर रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्यालाही आता झोपेची जाणीव होऊ लागली, म्हणून तो उठून त्याच्या रूममध्ये जाऊ लागला. त्याने हळूच बाहेरून दरवाजा उघडला आणि त्याने पाहिलं की दिव्या बेडवर नव्हती. विशाल हडबडीत आत गेला. त्याने इकडे तिकडे बघितलं तर ती रूममध्ये नव्हतीच. आणि अचानक त्याला वर भिंतीवर काहीतरी दिसलं. ती दिव्या होती. केस चेहऱ्यावर आलेले, लाल आणि भयानक डोळे त्या केसांमधून विशालकडे बघत होते. दिव्याने विशालकडे बघून एक क्रूर आणि भयानक हास्य केले. विशालचं काळीज जवळजवळ बंदच पडलं होतं. विशालच्या सगळ्या अंगावर शहारे आले. त्याच्या तोंडातून मोठी किंकाळी बाहेर पडली. दिव्या भिंतीवरून हळूहळू खाली येऊ लागली. विशाल जागेवरच थिजला होता. भीतीने विशालची हालचाल बंद झाली होती. त्याला कळून चुकलं की ती दिव्या नव्हती. दिव्या म्हणजे तो भयानक देह खाली उतरून विशालच्या जवळ आला. विशाल काहीच करू शकत नव्हता. त्या देहाने विशालला स्पर्श केला. विशाल घामाने ओलाचिंब झाला होता. त्याचं सगळं शरीर भीतीने थरथरत होतं. थोडा वेळ तो देह विशालच्या अंगाभोवती फिरत होता. विशालने घट्ट डोळे मिटले होते आणि अचानक विशाल खाली कोसळला. भीतीने त्याच्या सगळ्या अवयवांनी काम करणे बंद केलं होतं आणि त्यामुळंच त्याला चक्कर आली. विशालने डोळे उघडले तर तो बेडवर होता. त्याचं डोकं भयंकर दुखत होतं. त्यानं बाजूला नजर फिरवली तर त्याचा जिवलग मित्र रवी त्याच्या बाजूला बसला होता. रवीला बघताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला थोडं बरं वाटलं. रवीनं त्याला काय झालं म्हणून विचारलं. विशालने त्याला 2 दिवसातील सगळं काही सांगितलं. रवीला सगळं काही समजलं. तो त्याला म्हणाला, विशाल, मला समजतंय काय होतंय ते. तू चल माझ्यासोबत. असं म्हणून रवी त्याला त्याच्यासोबत घेऊन गेला. जाता जाता विशालने दुसऱ्या रूममध्ये असणाऱ्या दिव्याकडे नजर टाकली. ती बेडवर अगदी वेडीवाकडी झोपली होती. हातपाय आडवे केले होते. डोळे घट्ट बंद होते. तिच्या त्या अवस्थेकडे बघून विशालला खूप वाईट वाटलं. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले. दरवाजा बंद करून विशाल बाहेर गेला. बाहेर रवी कोणाला तरी फोनवर बोलत होता. विशाल आल्यावर त्याने फोन बंद केला. आपल्याला दिव्याचा केस घ्यायचा आहे, रवी त्याला म्हणाला. केस? पण का? कळेल तुला, रवी एवढंच बोलला. विशालने दिव्याचे काही केस घेतले आणि रवीसोबत बाईकवर बसून गेला. साधारण अर्ध्या तासानंतर रवी आणि विशाल शहराबाहेर एका कोणाच्या तरी फार्म हाऊसवर आले. विशाल रवीच्या मागोमाग गेला. थोड्याच वेळात ते मोठ्या बंगल्याबाहेर आले. बाहेरच एका माणसाने त्यांना अडवलं. रवी त्याच्याशी काहीतरी बोलला. विशालला तर काहीच समजत नव्हतं. नंतर त्याच माणसाने त्यांना आत नेलं. आत सगळं एकदम शांत होतं. प्रसन्न वातावरण होतं. त्या माणसाने रवी आणि विशालला एका खोलीत जायला सांगितलं. आत एक शांत ध्यान करत बसलेले, एक साधारण 60च्या आसपास असलेले एक वृद्ध बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते. रवी आणि विशाल आत गेले. त्यांच्या शेजारी बसले.
दत्त महाराज. रवीने अगदी विनम्रपणे त्यांना हाक मारली. दत्त महाराजांनी हलकेच डोळे उघडले. मी सांगितलेलं आणलं का? त्यांनी अगदी हळू आवाजात रवीला विचारलं. तसं रवीने विशालकडून दिव्याचे केस घेतले आणि त्यांच्या समोर ठेवले. दत्त महाराजांनी केसांभोवती अष्टगंधाचं वर्तुळ आखलं. त्यांच्याजवळ असलेल्या कलशातलं पाणी केसांवरती शिंपडलं आणि पुन्हा त्यांनी डोळे बंद केले. काय हे? विशालनं इशाऱ्यानेच रवीला विचारलं. रवीने त्याला शांत बसण्यास सांगितलं. 5-10 मिनिटांनी दत्त महाराजांनी डोळे उघडले. तिला प्रणय हवा आहे. दत्त महाराज त्या केसांकडे बघत म्हणाले. काय? जवळजवळ विशाल ओरडलाच होता. दत्त महाराजांनी त्याच्याकडे एक नजर फिरवली आणि त्याला विचारलं. दिव्याच्या शरीरातील आत्मा कोण आहे माहितीये? नाही. दत्त महाराज फक्त हसले आणि म्हणाले, ती अस्मिता आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मात्र विशाल सुन्नत झाला. ती अतृप्त आहे. तिला तुझ्यासोबत प्रणय हवा आहे. ती तुझ्यासाठी आली आहे. मग आता काय करायचं? रवीने त्यांना विचारलं. तिला फक्त विशाल सोबत संभोग हवाय. मग ती जाईल का मला सोडून? विशालने विचारलं. नाही. एकदा तिने तुझ्यासोबत प्रणय केला तर ती तुला कायमचं तिच्यासोबत घेऊन जाईल. विशाल खूपच घाबरला. त्याला स्वतःची नाही तर दिव्याची चिंता होती. तुम्ही घरी जा. मी रात्री 9 वाजता येतो. तिथंच बोलू आपण. विशाल एकदम शांत झाला. दत्त महाराजांनी दोघांनाही घरी जायला सांगितलं. रवी आणि विशाल उठून बाहेर आले. ही अस्मिता कोण आहे रे? रवीने त्याला बाहेर आल्यावर विचारलं. विशाल काहीच बोलत नव्हता. रवीने त्याला पुन्हा विचारलं तेव्हा विशाल त्याला सांगू लागला. 5 वर्षांपूर्वी ती माझ्यासोबत कॉलेजमध्ये होती. आम्ही दोघे खूप चांगले मित्र होतो. खूपच चांगले. पण हळूहळू ती माझ्याविषयी वेगळाच विचार करू लागली. तिला माझ्याकडून शरीर सुखाची अपेक्षा होती. शी नीडेड 1 नाईट स्टँड. मी तिला खूप समजावलं पण अस्मिताने माझं अजिबातच ऐकलं नाही. आणि एके दिवशी विशाल अचानक कुठेतरी शून्यात हरवला. एके दिवशी काय विशाल? तिने आत्महत्या केली. विशाल अचानक थांबला. रवी त्याला घेऊन विशालच्या घरी आला. विशाल खूप थकला होता. त्याचा चेहरा पूर्ण पडला होता. विशाल घरात आला. रवीसुद्धा त्याच्या मागोमाग आत आला. या सगळ्या धावपळीत सायंकाळ होत आली होती. भूक तर दोघांचीही कधीच पळून गेली होती. रवी त्याच्या घरी गेला. आता विशाल एकटाच होता आणि त्याच्यासोबत होती ती दिव्या. विशालनं दिव्याच्या रूमचा दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, सगळ्या रूममध्ये रक्त पसरलं होतं. दिव्या बेडवर नव्हती. ती खाली जमिनीवर पडली होती. तिच्या अंगातील ड्रेस रक्ताने माखला होता. विशाल पळतच तिच्याजवळ गेला. त्याने दिव्याला हळूच उचललं. तिला बेडवर झोपवलं. तिची परिस्थिती खूपच बिघडत चालली होती. विशालला काहीच सुचत नव्हतं. त्याला स्वतःचाच राग येत होता. त्याने हळूच दिव्याचा हात हातात घेतला. तिचा हात अगदी कडक झाला होता. हाताला मांसच जाणवत नव्हतं. थोडा वेळ तिच्याजवळ बसून विशाल बाहेर आला. विशाल बाहेर हॉलमध्ये शांत बसला होता. डोळे मिटलेले होते. बाहेर अंधार पडत होता. काळोखाबरोबरच त्याच्या मनातील अशांतीसुद्धा वाढत होती. रात्रीचे 9 वाजले होते. घरात भयानक शांतता होती. अचानक त्या शांततेला चिरत दिव्याच्या खोलीतून भयंकर किंकाळी बाहेर पडली. अचानक ऐकू आलेल्या किंकाळीमुळे विशाल दचकला. विशाल धावत आत गेला. त्याने बघितलं तर दिव्या बेडवर नव्हती. रूममध्ये आत गेला. अचानक त्याला दरवाजामागं कोणाची तरी चाहूल लागली. विशालने मागे वळून बघितलं आणि त्याला तिथं ती दिसली. अतिशय भयानक अवतार. सगळ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, केस पुढं आलेले, डोळे तसेच लाल भडक. विशालवर नजर रोखून होते. तोंडातून रक्ताचा ओघळ हनुवटीवरून खाली गेलेला. चेहऱ्यावर भयानक आणि वासनेने भरलेले हास्य होते. विशाल तिच्या अवताराला बघून 2 पावलं मागे सरकला. त्याचं शरीर सुन्न पडलं होतं. विशाल, भयानक आवाजात दिव्याने विशालला हाक मारली. ये माझ्या जवळ. दिव्या हळूहळू त्याच्याजवळ जाऊ लागली.
दिव्या. मी दिव्या नाही. विशाल काही बोलणार तेवढ्यातच ती त्याच्यावर जोरात ओरडली. विशाल मागं सरकत होता. शेवटी तो एका भिंतीला जाऊन टेकला. तुझ्यासाठी आले आहे मी विशाल. ती पुन्हा भयानक आवाजात म्हणाली. विशालला काहीच समजत नव्हतं. त्याला काय करावं काहीच सुचेना. ती हळूहळू विशालच्या जवळ आली, अगदी विशालच्या तोंडापुढे. तिच्या श्वासातील उष्णपणा विशालाला सहज जाणवत होता. तिचे भयानक डोळे अजूनही विशालवर रोखून बघत होते. त्यात वासना होती. ती विशालच्या खूप जवळ आली होती, खूपच जवळ. आणि तेवढ्यात विशालच्या आणि दिव्याच्या अंगावर कसले तरी पाणी पडले. अंगावर पाणी पडताच दिव्या जोरात ओरडली. तिला खूपच त्रास होत होता. दिव्याच्या अंगातील आत्म्याला त्या पवित्र पाण्याचा स्पर्श अजिबात सहन होत नव्हता. ती खूप विवळत होती. विशालची नजर तिच्या मागे असणाऱ्या दत्त महाराजांवर गेली. त्यांना बघताच त्याला बरं वाटलं. विशाल लगेच त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. विशाल दरवाजात उभा होता. त्याच्यापुढे दत्त महाराज आणि रूममध्ये दिव्या. दत्त महाराजांनी पुन्हा त्यांच्याजवळ असलेल्या कलशातील पाणी दिव्याच्या अंगावर शिंपडले. तशी दिव्या पुन्हा जोरजोराने ओरडू लागली. विशालला तिचं ओरडणं सहन झालं नाही. तो आत जाऊ लागला. तसे दत्त महाराजांनी त्याला अडवले. ती दिव्या नाहीये. तिच्या शरीरावर पूर्णपणे ती आत्मा हवी झाली आहे. विशाल थांबला. दिव्या शांत झाली. ती आता रडू लागली होती. दिव्याच्या आवाजातच रडत होती. विशालला वाटलं सगळं ठीक झालं म्हणून तो पुन्हा तिच्याकडे जाऊ लागला. पण दत्त महाराजांनी त्याला पुन्हा अडवलं. आणि अचानक दिव्या जोरजोराने हसू लागली. तिची अतिशय क्रूर आणि भयानक हास्य खोलीत घुमत होते. विशालच्या अंगावर सर्रकन काटा आला. दिव्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच क्रूर हास्य होतं. तिने एक जळजळीत कटाक्ष दत्त महाराजांकडे टाकला. लाल भडक डोळे आणि त्यात अतिशय भयंकर असे क्रूर भाव. तेव्हाच दत्त महाराजांनी खिशातून हनुमानाचे लॉकेट बाहेर काढले. त्याला बघताच दिव्याच्या चेहऱ्यावर असणारे क्रूर हास्य गायब झालं. दत्त महाराज जोरात हनुमान चालीसा म्हणू लागले. दिव्याला तो आवाज अजिबात सहन होत नव्हता. तिने तिचे कान हाताने घट्ट बंद करण्याचा प्रयत्न केला. दत्त महाराज हळूहळू तिच्या दिशेने जाऊ लागले. दत्त महाराज खूप मोठ्याने हनुमान चालीसा म्हणत होते. शेवटी दत्त महाराज दिव्याच्या जवळ गेले. ती जोरजोरात ओरडत होती. दिव्याच्या शरीरातील आत्म्यासाठी तो आवाज भयानक होता. दत्त महाराजांनी हातातील लॉकेट दिव्याच्या अंगावर फेकले. तशी दिव्या खाली बसली. दत्त महाराजांनी लगेचच ते पवित्र पाणी तिच्या अंगावर टाकले. आणि शेवटी दिव्याच्या अंगातून एक काळी आकृती बाहेर आली. ती काळी आकृती दत्त महाराजांसमोर उभी होती. दत्त महाराजांनी खाली पडलेले हनुमानाचे लॉकेट घेतले आणि त्या आकृतीसमोर धरले. विशाल बाहेरूनच हे सगळं बघत होता. त्याचं शरीर समोरील दृश्य बघून थरथरत होतं. दत्त महाराजांनी दुसऱ्या हातात एक रिकामा कलश घेतला आणि काही वेळाने ती काळी आकृती त्या कलशात जाऊ लागली. त्या कलशात ती आकृती जाताच त्यांनी तो कलश भगव्या वस्त्राने झाकला. दत्त महाराजांनी विशालकडे बघितलं आणि एक शांत स्मित हास्य केलं. विशालाला समजलं की सगळं काही ठीक झालं आहे. विशाल धावतच आत गेला. त्याने लगेच दिव्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती बेशुद्ध होती. दत्त महाराज त्या कलशाला घेऊन विशालच्या घराबाहेर पडले. बाहेर त्यांचे 2 अनुयायी होते. त्यांच्यासोबत ते चालतच एका दूर असलेल्या स्मशानात गेले. स्मशानात एका कोपऱ्यात जुन्या झाडाखाली आधीच एक खड्डा खणला होता. दत्त महाराजांनी त्यात तो कलश ठेवला आणि त्याच्या कडेला त्यांनी हनुमानाचे लॉकेट ठेवले आणि तो खड्डा मातीने पुरून टाकला. दुसऱ्या दिवशी विशाल आणि दिव्या दोघेही दत्त महाराजांकडे आले. दोघांनीही त्यांचे आभार मानले. दिव्याची प्रकृतीही आता चांगली सुधारली होती. दोघेही आपल्या आयुष्यात पुन्हा परतले होते. त्यात रवीनेही त्यांची खूप मदत केली होती. काही वर्षांनंतर सर काय झालं? सर, इथं खोदताना एक जुना कलश सापडला आहे. एक कामगार म्हणाला. बघ बरं काय आहे त्यात.